नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवारांचा तूच स्वामी. एका क्षणात अशक्य हे शक्य करणारे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदैव आम्हास सांगणारे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले आणि ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे एक गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बाप्पाबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपती बाप्पाला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच अनेक दिवस गेले आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारणीभूत बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग आपल्या रोजच्या पद्धतीने तिथे गोट्या घेऊन गणपती बाप्पा बरोबर खेळायला गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपती बाप्पाने पण आपल्याबरोबर खेळले पाहिजे. म्हणून त्याने सर्व गोट्या गणपती बाप्पाच्या समोर टाकल्या आणि ते गणपती बाप्पाला म्हणाले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही खेळणार, आज तूच खेळायचे, बस. इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. कारण जी अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी अशी बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आता त्यानंतर विजयसिंह आणि स्वामी समर्थ महाराज हे गोट्या खेळू लागले आणि हे खेळत असताना विजयसिंह स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या व परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते व आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले व सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास, म्हणजे तू माझा मुलगा झालास. सर्व घरदार सोडून दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण ते इथे फक्त ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यावेळी त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंग. म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी महाराज, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते
की माझा बाळ मी सदेह ज्या दिवशी प्रकटलो त्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला तेव्हा स्वामींनी ती कुंडली परत आणण्याची आज्ञा केली आणि त्यावेळी त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. ही कुंडली पाहून स्वामींनी नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला आणि त्याच वेळी नानांच्या हातावर विष्णुपद उमटले, स्वामींचे आत्मलिंग, आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी या जगात ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव व ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी. याच दिवशी हे अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा 31 मार्च 2025 या दिवशी प्रकट दिन महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज याच दिवशी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 म्हणजेच इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाले होते. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतरही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी अनंत कृपेचा दिवस. स्वामींनी सांगितलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच भावना आजही त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. स्वामींच्या चरणी आपल्या श्रद्धेची छोटीशी पण शुद्ध अशी भेट अर्पण करूया. एक निस्वार्थ सेवा, एक निर्मळ प्रार्थना आणि अखंड नामस्मरण. स्वामी समर्थांच्या मार्गावर चालत राहूया. त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात रुजवूया आणि भक्तीचा हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवूया. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि शांती नांदो. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट्समध्ये नक्की सांगा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.